आउट. आयो. कुणी मारला बॉल? नालायक बेशम, केवढा जोरात बॉल मारला. एक मिनिट, कुणी एक मारला मिनिट. बॉल? चुकून लागला ह्याच्याकडनं. मी तुम्ही? नाही म्हणजे मी चुकून इट्स ओके. हा? खेळताना लागणारच काय बॉल. हा. तुम्ही रोज खेळता काय बॉल? रोज कुठला आज पहिल्यांदा ते सुद्धा हा म्हणाला म्हणून. पुरुषांनी खेळ खेळावेत कुठले मैदानी. मस्त स्पष्ट बोलावं, मधलं गाळू नका, माझा जाम लोचा होतो. समीर काय चाललंय? क्रिकेट विथ मंदिरा बेदी. घरी चल, क्लीन बॉल करते तुला. चल इकडं नाही इकडं. हा चला चला चला. आऊट, बॉल देता का जरा? ती बाई सतत तिकडे उभी असते. आपण कामावरनं येताना जाताना ना तिचं तुझ्याकडेच लक्ष असतं नेहमी. काय सांगतेस हो? तुझं बरं लक्ष लग्न झाल्यावर बायकांना चौफेर लक्ष ठेवायला लागतं. हो. अरे वा, मग मी समानतावादी आहे, स्त्री पुरुष समानतावादी. मला पण उद्यापासून चौफेर लक्ष ठेवायला हवं. काय? समीर जाऊ द्या हो वहिनी, तुम्ही नका त्याला आरडत बसू. मी म्हणलं म्हणून खेळला तो. आणि तुम्ही तरी कसे खेळत होता? तुम्हाला ऑफिस होतं ना? नाही गेलो होतो ऑफिसला, पण तिथं माझी वेगळीच मॅच फिक्सिंग झाली, वेगळीच गंमत झाली. काय झालं, मी ऑफिस मध्ये पहिला दिवस म्हणून गेलो. आलो म्हणजे हे कसं झालं, घेणं न देणं आणि फुकटचं कंदील लावून येणं असं झालं. राम्या, हे बघ, इतका साधा राहू नकोस, नाही तर कुठल्याच नोकरीत टिकणार नाहीस तू अशानं. जरा हे बघ, स्मार्ट हो, जरा स्मार्ट. स्मार्ट या बेबी. आता उद्यापासून बघ कसा स्मार्ट होतो ते. अरे देवा. वहिनी टेन्शन घेऊ नका. काय झालं, मी मामाला फोन केला, त्याला सगळं झालेलं सांगितलं. त्यांनी 4 शिव्या घातल्या, पण नवीन नोकरी पण दिली. म्हणजे जवळ जवळ सरकारी नोकरीच आहे ती. सरकारी? हा, सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर आहे. पण पुढं फार भारी कार्यक्रम आहे. मॅडम तुमची नवीन गाडी छान आहे. हा सर्व पेमेंट कॅशनीच केलंय. हो. 11 लाख. थांबा. ए, वहिनी. भाऊजी तुम्ही? नाही, नवीन ड्रेस कसा वाटला? हर्षू, तो बघ तुझा घरातला पाहुणा. घरी आल्यावर सांगतो, कामात आहे ना. ए, जाऊ द्या जाऊ द्या. अरे पुढं ना. मिस चित्रा. ए, ए. अहो, आय एम सो सॉरी. त्या दिवशी तुम्ही माझी मदत करत नाही होता नाही, आणि त्या त्या दिवशी काय बायकांनी. नाही. काय झालं, त्या बायकांनी पायताने आंघोळ घातली. मी नको म्हणतोय, ते इकडून इकडून मारलं, इकडून मारलं, इकडनं मारलं, इकडनं मारलं, इकडनं मारलं. मला ते एकदम चक्करल्यासारखं झालं. मी म्हणतो थांबा थांबा, आणि या गडबडीत मला मारायचं, कुणी थांबा ना. इकडून मारलं, इकडनं आणि नुसती मारामारी चालली. मी लेडीज डब्यात चुकून शिरलो, मला काही माहिती नव्हतं. मी म्हणलं थांबा, पण मला तुमची चूक अहो, नव्हती. ट्रॅफिक जाम झालंय सगळं. हा अयो. ए काय इथे सगळे ट्रॅफिक जाम करून ठेवले. ए उतर. ए शान्या चल, टोपी घाल. ट्रॅफिक आवाज होतोय. चल चल बाहेर चल. चल हो बाहेर. चित्र आल्या नाही. चला तुम्ही या बाजूने गाडी घ्या. चला चला तुम्ही त्या बाजूने गाडी काढा. चला. सॉरी आज माझ्यामुळे परत तुमची नाही नाही, नोकरी- तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कसं आहे, माझ्या नशिबाच्या बांधणीतच जरा गोळ आहे. मिस सुगंधा. मिस चित्रा. मिस चित्रा कोण? मी मग मिस सुगंधा कोण? सुगंधा कंपनी. घरी कोण कोण असतं तुमच्या मिस चित्रा? 2 भाऊ असतात हं, आणि एक आई. बर. सतत आजारी असते हो. तिला कॅन्सर आहे. अरे 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 अरे. आणि बाबा? बाबा 5 वर्षापूर्वीच गेले.
खूप प्यायचे होते. दारू बेकार बघा. माझ्या बापालाही त्याचाच नाद आहे हो. दररोज 2 पावशेर पेट्रोल टाकल्या बगर त्याची गाडी हालत नाही. मी म्हणलं जरा कमी कर, एका दिवशी गाडी घेऊन जाशील टाकात. पण म्हातारीसाठी जीव तुटतो. म्हातारी म्हणजे माझी आई सारखी बुनबुन लावून असते माझ्या माग. अरे बाबा लग्न कर सून आण, लग्न कर सून आण. मी म्हणलं अगं सून आणणं म्हणजे बाजारात लसूण आणणं इतकं सोपं आहे का? तुम्ही पण ना. पण तुम्हाला सांगू का मी चित्रा, मनासारखं कोणी भेटायला नको हे नाही. आणि तुम्हाला सांगू का, तुमचं पण चांगलंच होईल. पहा कसं आहे ना, ज्याचं असतं मन साफ त्याला देवही देतो झुकतं माप, असं आहे ना. ए तुझ्या आहे तुझ्या बापाच्या तुझ्या हे छी. काय गाड्या चालवीत येत मग. बावळट. चला माझ्या घरी, अहो पण इथंच राहतो मी. नाही नको. अरे रस्तो रस्ती हिंडण्यापेक्षा घरी जाऊन कपडे बदलून जा ना. कुठं जायचंय तिथं, आपलं घर आहे. चला तुम्ही, चला चला चला. हो निश्चित ना, आपलंच घर समजा बरं. काय टेन्शन आहे, तुम्ही उभ्या का बसा ना. नको. कपडे चावायले नाही हो. नाही, तुम्हाला तर धुतलेले दिलेत वहिनीचे कपडे. नाही ते जरा ऑकवर्ड वाटतंय ना म्हणून. नाही बरोबर आहे, तुम्हाला सवय नाही म्हणा असले कपडे घालण्याची. हा. तुम्ही कापड घालताना तशी आमच्या वहिनीने लहानपणी तरी घातले होते का नाही काय माहित. तुम्ही बसा ना. नको. मी चित्रा एक सांगू, काय? तुम्ही शहरात राहून सुद्धा खूप साधे आणि सरळ आहेत. म्हणजे सरळपणा आवडतो आपल्याला. तुमच्यासाठी काही फुल बायाचं आहे का ते बघतो. तसं गावतात ना सुई शोधून काढणे इतकं अवघड काम आहे ते. पण तुम्ही बसा, मी आलोच. हा हो. हर्षू म्हणून तुम्ही आज तुला लवकर बोलवलं, नाहीतर आपल्याला असं एखादं मिळालं असतं का डार्लिंग. आय लव्ह यू. समीर, येस. एवढ्या लेट किंचातेस काय? इतक्या वेळ मी धरलं पकडलं फिरवलं, ते काय आवडलं? आय मीन ते काय कळलं नाही तुला? कोण आहे ही? अगं मला खरंच माहिती नाही कोण आहेस तू. अहो. म्हणजे काय झालं माहिती का हर्षू, हे बघ ही ना अशी इथे उभी होती पाठमोरी, आणि मला कळलंच नाही. कपडे तर तुझेच ते मंगावर, मला वाटलं तूच आहेस. म्हणून मी असं आलो मागून, म्हटलं हर्षू मी तुला आज लवकर सम्या. बोलावलं, नाही तर आपल्याला एकत्र बी आलाच नसता. आय लव्ह यू डार्लिंग. ए, सोड तिला आधी. लगेच सोडलं बघ. ए सम्या, अरे काय चाललंय तुझं. बायको आहे ती मिस मालिनी आहे. हे काय उद्योग आहेत. ए का बस. भाऊजी, तुम्ही बोलवलं तिला इकडे? आमच्या घराचा असा वापर करता? काय धंदे चालवलेत हे? वहिनी तुम्ही उग वड्यास तेल वांग्यावर काढ नका आणि माझ्या चारित्र्यावर डाग पाडू नका. काय झालं, आम्ही तिथं उभं होतो, माझ्या नोकरीचा दिवस होता. मी मिस चित्राशी गप्पा मारीत बसलो होतो. एका ट्रकने आमच्या अंगावर चिखल उडवला. तर मी यांना म्हणलं आमचं घर इथंच आहे, चला माझ्या बरोबर. मग चालल्यानंतर ते मळलेले कपडे आम्ही धुवायला टाकले, म्हणून ते ओले, म्हणून तुमचे कपडे मी यांना घालायला दिले. अहो पण भाऊजी, तुम्हाला काही कळत नाही का? उद्या कोणाला घेऊन याल तुम्ही इकडे? त्या मिस चित्र आहेत, कुणी नाहीयेत. ओ गॉड. आय एम सॉरी. उद्या मी हे कपडे तुम्हाला धुवून देते. नाही काही गरज नाही त्याची. ऍक्च्युली तुमच्या अंगावर जास्त छान दिसतायत ते. समीर, नाही काय मला चालवलंय असं म्हणत तू? होतं तुमच्या अंगावर जास्त दिवस ठेवू नका, खराब दिसतायत ते. गप्प बस तू. हर्षू तिला जा. शोभत तरी होतो का ड्रेस हो तिला? ऐक ना, हा तुला छान दिसतो ड्रेस. अगं गेल्या निघून त्या चिडून.